गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकाचारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज दशक 17 समास 2 शिवशक्ती निरूपण. शिव म्हणजे शुद्ध जाणीव आणि शक्ती म्हणजे अष्टधा प्रकृती. या जगतामध्ये दोन प्रकारच्या वस्तू आढळतात, एक अचेतन व दुसरी सचेतन. वस्तू अचेतन असो वा सचेतन असो, स्थिती आणि गती अशा तिच्या दोन अवस्था असतात. स्थिती म्हणजे नुसते असणे, हालचाल अथवा बदल नसणे. गती म्हणजे हालचाल करणे अथवा बदलणे. वस्तूला गती मिळण्यास शक्ती लागते. ही शक्ती अचेतन व सचेतन दोन्हीही वस्तूंना गती बाहेरून आणावी लागते. परंतु सचेतनात ती नसली तर ती आतून गतीची प्रेरणा शक्ती मिळू शकते. या शक्तीचे दोन प्रकार आहेत, एक ऊर्जा आणि दुसरं म्हणजे जीवनशक्ती, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. ऊर्जा जडद्रव्याची हालचाल घडवून आणते. गुरुत्वाकर्षण, उष्णता, प्रकाश, आवाज व वीज हे सर्व ऊर्जेचे प्रकार आहे. जीवनशक्ती म्हणजे प्राणशक्ती, की जी प्राण्यांना जन्मास घालते, त्यांची वाढ करते, शरीराचे रोगांपासून संरक्षण करते, जखम बरी करते, कष्ट श्रम सहन करते. माणसामध्ये जीवनशक्ती प्रगत स्वरूप दिसते. मनुष्याची संकल्प करण्याची शक्ती, कल्पना करण्याची शक्ती, विचारशक्ती, मनुष्य सतत नवनवीन निर्मिती करत असतो. ती निर्मिती करण्याची शक्ती, याचे मूळ या जीवनशक्तीत सापडते. सर्व प्राणीमात्रांना जिवंत ठेवणारी ही शक्ती देहाच्या द्वारे प्रगटपणे दिसते. या जगतात असंख्य प्राणी सतत येतात व जातात, आताही आहेत. त्या सर्वांना ती शक्ती पुरून उरते, म्हणजे ती शक्ती अनंतच असली पाहिजे. त्याचप्रमाणे या जगतामध्ये अचेतन वस्तूंचाही अपार पसारा आहे. त्यांच्यातही सतत प्रचंड घडामोडी अविरतपणे चालू असतात. त्या घडवून आणणारी ऊर्जा देखील अनंत असली पाहिजे. ऊर्जा आणि प्राणशक्ती ही दोन्ही एका मूळ अनंत शक्ती असणाऱ्या परमात्म्याची प्रगट रूपे आहेत. तिलाच माया अथवा शक्ती म्हणतात. मूळ शक्तिरूप असणारे परब्रह्म म्हणजे शिव आणि त्याची शक्ती म्हणजे अष्टधा प्रकृती रूप असणारी मूळ माया. अशा शिवशक्तीचे वर्णन समर्थ या समासात करतात. श्रीराम समर्थ. श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी श्रीराम. की पहिल्या 1 ते 8 ओव्यांमध्ये परब्रह्माचे वर्णन केले आहे. की आकाश जसे निर्विकार निर्मळ निश्चळ असते, ब्रह्मही
तसेच निर्विकार निर्मळ निश्चळ असते. अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत, सर्व काळ श्रीराम. की या ब्रह्माला पलीकडे असं काहीच नसते. म्हणजे समजा आपण एकापर्यंत गेलो आणि परब्रह्म संपलं, असं कधी होतच नाही. आपण कुठपर्यंतही गेलो की त्याच्याही पुढे परब्रह्म आहेच आहे. म्हणजे त्या परब्रह्माला अंतच नाही. असं अंत पार रहित असं हे परब्रह्म आहे. ते नित्य आहे. ते कधी नाही असं कधी होतच नाही. ते परब्रह्म सत्य आहे. सत्य म्हणजे पूर्वी पण ते होते, सध्याही आहे आणि नंतरही ते असतेच असते. असे हे परब्रह्म कालातीत सुद्धा आहे. आणि असे हे परब्रह्म कधीही तुटत नाही, फुटत नाही. जसे आकाश तुटत फुटत नाही, तसेच परब्रह्मही अविनाशी आहे. त्यामुळे तेही कधीच तुटत फुटत नाही. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी श्रीराम. की अशा या परब्रह्म स्वरूपात ज्ञान अज्ञान नाही. जेथे ज्ञाता ज्ञेय व ज्ञान अशी त्रिपुटी असते तेथे अज्ञान असते, व ज्यात ज्ञाता ज्ञेय नसतात तेथे ज्ञान राहते. ब्रह्म हे ज्ञानरूप असल्यामुळे व स्वयंप्रकाशित असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान होणे अगर अज्ञान असणे या दोन्ही गोष्टी संभवतच नाही. स्मरण विस्मरण ह्या दोन्हीही गोष्टी ब्रह्माला नाहीतच. कारण स्मरण विस्मरण हे दोन्ही बुद्धी सापेक्ष भाव आहेत. असे हे परब्रह्म गुणातीत आहे. त्याला कुठलाच गुण नाही. ते ब्रह्म भेदशून्य म्हणजे त्यात भेद नाही, ते अखंड आहे व त्याला कुठल्याही आलंबनाची गरज नाही. म्हणजे ब्रह्म कोणाचा आधार नाही व त्याला कोणाचा आधार नाही. तेथे चंद्र सूर्य ना पावक, नवे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक, निरोपाधी ब्रह्म श्रीराम. की असे हे ब्रह्म एकमेव उपाधी विरहित असून त्यात चंद्र सूर्य व अग्नी नाहीत. ज्ञानप्रकाश हे स्वरूप असलेल्या या ब्रह्मात अंधार आणि उजेड यांना अस्तित्वच नाही. हे ब्रह्म स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला कोणी प्रकाशक नाही आणि हे ब्रह्म उपाधिरहित असल्यामुळे त्याला कोणी प्रकाश्यही नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी प्रकाश्य प्रकाशक भाव नाही. ही ओवी म्हणजे गीतेतील 15व्या अध्यायातील 6व्या श्लोकाचा अनुवाद आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न विवर्तन्ते तद्धाम परमं मम. की जेथे गेल्यानंतर ज्ञानी पुन्हा जन्म मरण रूप संसाराकडे येत नाही. ज्या पदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही, तेच माझे स्वयंप्रकाश पद आहे. निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्यायसे कल्पिले, गुण समानत्वे झाले, गुण साम्यायसे श्रीराम. गगनी आली अभ्रछाया, तैसे जाणिजे मूळ माया, उद्भवाणी विलया वेळ नाही श्रीराम. की या निश्चळ ब्रह्मात एकोहम या स्मरणाचा अध्यारोप केला गेला आहे. कारण आपण बऱ्याच वेळा अभ्यास केला की ब्रह्म निर्गुण निराकार आहे, पण त्याच्यावर अध्यारोप केला आहे आणि मग असं म्हटलं जाते आपल्याला समजण्यासाठी की ब्रह्माला एकोहम असं स्फुरण झालं. या स्फुरणालाच मूळ माया हे नाव दिले गेले. त्याच मायेतील गुणांच्या समान व सुप्त अस्तित्वाला गुणसाम्य हे नाव दिले गेले. की जसे आकाशात ढग जमा व्हायला व जायला वेळ लागत नाही, तशी ही ब्रह्मात मूळ माया जाणावी
कारण मूळ माया मुळामध्ये ती नाहीच आहे असं शास्त्र आपल्याला सांगते. म्हणून जोपर्यंत ती दिसते आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे. पण एकदा त्या ब्रह्माचं ज्ञान झालं की ती मूळ माया ज्ञान झाल्यावर नाहीशी होते. म्हणून ती मूळ माया या व्हायला आणि जायला वेळ लागत नाही आकाशाप्रमाणे. निर्गुणी गुण विकारू तोची षड गुणेश्वरू अर्धनारी नटेश्वरू तया समणिजे श्रीराम. आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम. की मूळ निर्गुण ब्रह्मात जो शुद्ध सत्वाचा विकाराचा अध्यारोप केला जातो तो शुद्ध सत्व म्हणजे ती मूळमाया असलेला 6 गुणांचा ईश्वर आहे. हे 6 गुण म्हणजे यश स्त्री औदार्य ऐश्वर्य ज्ञान वैराग्य ज्याच्या अंगी आहे असा षडगुणेश्वर असलेला हा ईश्वर त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्याच मूळ मायेला आदिशक्ती म्हणतात, तिलाच शिवशक्ती म्हणतात. असे अनेक शक्तीच्यामध्ये तिला अनेक शक्ती असून अनेक नावांनी तिला ओळखल्या जाते. ती विविध नामे व रूपे तिच्यापासूनच निर्माण झालेली आहेत. तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमांचे गूढत्व तयासी म्हणजे महत्त्व गुणक्षोभिनी श्रीराम. की त्यानंतर शुद्ध सत्व रजतमाचे झालेले गूढ महत्त्व म्हणजे गुणक्षोभिनी या नावाने ती ओळखली जाते. म्हणजे आधी ते अव्यक्त रूपात होते पण ते गुण प्रगट जेव्हा व्यक्त रूपात आले तेव्हा त्याला गुणक्षोभिनी म्हटल्या जाते. मूळ असेची ना व्यक्ती ते कैसी शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान सावे श्रीराम. की आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा हा अभ्यास केला आहे की ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. या ब्रह्माशिवाय दुसरे या जगतात म्हणजे दुसरं काहीच नाही आहे. पण हा विचार बऱ्याच वेळा केला. अजातवाद आपल्याला सांगतो की अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. की जे झालेलेच नाही म्हणजे जे व्यक्त म्हणून काही नसताना शिवशक्ती आणली कुठून याचे उत्तर मात्र तुम्ही सावधपणे ऐका असं समर्थ आपल्याला सांगतात. पुढच्या ओवीत ते त्याचे उत्तर आपल्याला देणार आहेत. ब्रह्मांडावरुनी पिंड अथवा पिंडावरुनी ब्रह्मांड अधर्तो पाहता निवाड कळो येतो श्रीराम. बीज फोडून आणले मना ते फळतो दिसेना वाढत पुढे नाना फळे येती श्रीराम. फळ फोडिता बीज दिसे बीज फोडिता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी श्रीराम. की ब्रह्मांडावरून पिंड समजून घ्या किंवा अथवा पिंडावरून ब्रह्मांड म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे किंवा लहानाकडून मोठ्याकडे पाहिले तर त्याचे उत्तर मिळते. त्यासाठी समर्थांनी इथं बीजाचं सुंदर दृष्टांत दिला आहे. की कोणतेही बी फोडून पाहिले ते सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर त्यात त्याचे फळ दिसत नाही. पण त्याचा अंकुर वाढल्यावर नंतर त्याला फळे आलेले आपल्याला दिसतात. फळ फोडले तर बी दिसते पण बी फोडले तर फळ दिसत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मांडात पिंड असतात म्हणजे फळं असतात पण पिंडात बी म्हणजे ब्रह्मांड कधीच दिसत नाही. नरनारी दोन्ही भेद पिंडी दिसती प्रसिद्ध मुळी नसता विशद होतील कैसी श्रीराम. की या शरीरामध्ये स्त्री व पुरुष असे भेद सर्वांनाच दिसतात परंतु मूळ मायेत ते नसताना कसे काय दिसतील. की ज्याप्रमाणे एक फक्त आधी बी त्यात भेद नाही पण त्या बीला अंकुर फुटल्यावर त्याला पाने फांद्या फुले फळे असा भेद दिसतो. अगदी त्याचप्रमाणे मुळात परब्रह्मात भेदच नाही पण त्या परब्रह्मापासून जेव्हा मूळमाया निर्माण झाली
त्यात सत्व रज तम गुणांमुळे भेद निर्माण झाला. अनेक आकार व रूपे निर्माण झाली. हे निर्माण झालेला भेद सर्वांना दिसतो. शरीरातही स्त्री व पुरुष हे भेद सर्वांनाच दिसतात, परंतु मुळात ते अभेदच आहे. उपाधीमुळे भेद निर्माण होतो. नाना बीज रूप कल्पना तीत काये एक असेना, सूक्ष्म मनोनी भासेना एकाएकी श्रीराम. स्थूळांचे मूळ ते वासना, ते वासना आदी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही श्रीराम. की लक्षावधी बीजांच्या घटनेमध्ये कित्येक प्रकारचे घटक असतात, पण ते अतिसूक्ष्म असल्याने तात्काळ ते दिसत नाही. आपल्याला डोळ्यांनी जे स्थूल शरीर दिसते, हे शरीर जन्माला येण्याचे मूळ कारण म्हणजे पूर्वीच्या शरीरातील वासना आहे. ही वासना डोळ्यांना कधीच दिसत नाही, पण ती आहे. ती वासना जन्मापूर्वी दिसत नाही. या वासनेमुळेच तर 84 लक्ष जीवयोनीचा प्रचंड विस्तार आपल्याला दिसतो. पण ही वासना मात्र दिसत नाही. जसे बीज दिसत नाही, पण कोंब फुटून रोप आलं व नंतर त्या रोपाचा झालेला विस्तार आपल्याला दिसतो. परब्रह्मही आपल्याला दिसत नाही, पण मायेने निर्माण केलेला हा विस्तार मात्र आपल्याला दिसतो. या स्थूलाशिवाय सूक्ष्माचा आपल्याला तर्क करताच येत नाही. कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलिली, दिसेना म्हणून मिथ्या केली, न पाहिजेत की श्रीराम. पडदा एका एका जन्माचा, तेथे विचार कळे कैसा, परंतु गुढत्व हा नेमाचा, ठाव आहे श्रीराम. की वेदांतशास्त्र असं सांगते की दृश्य सृष्टी ही केवळ संकल्पातून म्हणजे कल्पनेतून निर्माण झाली आहे, पण तो संकल्प दिसत नाही. म्हणून काही वेदांना खोटे ठरवायचे का? मुळीच नाही. की जसं आपल्याला माहिती आहे की दुधामध्ये लोणी असते, पण ते आपल्याला कधी दिसते का? ते लोणी दिसण्यासाठी आपल्याला खूप मोठी प्रक्रिया करावी लागते. ते आणलेले दूध आधी तापवावे लागते. तापून ते थंड झाले की त्यावरची साय विरजणाला लावावी लागते, म्हणजे दही लावावे लागते. ते दही 1-2 दिवस ठेवल्यानंतर ते दही घुसळलं की त्यात घुसळल्यावर त्यात पाणी टाकावे लागते आणि पाणी टाकले की लोणी बाहेर येते. म्हणजे त्या दुधात लोणी असतानाही ते दिसत नाही, पण त्याच्यावर जेव्हा आपण सगळी प्रक्रिया करतो तेव्हा ते लोणी आपल्याला दिसते. तसंच आहे की वेदांत शास्त्राने आपल्याला ही सृष्टी संकल्पातून निर्माण झाली आहे हे सांगितले आहे. ते संकल्प आपल्याला तो दिसत नाही, पण दिसत नाही म्हणून तो नाही असे नाही, तर तो शास्त्र अभ्यासाने या सगळ्या संकल्पना समजून घेऊन त्यावर विचार करून केला की आपल्याला हे स्पष्ट लक्षात येते. चालू जन्म व मागील जन्म यांच्यामध्ये विस्मृतीचा पडदा असतो. म्हणजे आपल्याला चालू जन्मामध्ये मागच्या जन्मातल्या कुठल्याच घटना काहीच आठवत नाही. आपण कोण होतो, काय होतो, कोणत्या योनीत आलो होतो, या कुठल्याच गोष्टीचे स्मरण राहत नाही. अशा अनेक जन्मामध्ये आधीचा जन्माचा विसर पडतो. असे कित्येक जन्म होऊन गेलेले असतात. मग अनेक जन्मांच्या वासना भोगण्यासाठी जन्म आहे, म्हणून ते गुढात जमा होते. तसेच आत्माही सूक्ष्मातील सूक्ष्म आहे, म्हणून दोन्हीकडे आत्मज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव, वेगाळले श्रीराम. नवरीस नवरी न लगे, ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमके ब्रह्मांड बीज श्रीराम. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळी होऊन पहावी श्रीराम. की नाना प्रकारचे पुरुष व नाना प्रकारच्या स्त्रिया
यातच जीवत्व म्हणजे जाणीव तत्व सगळ्यांमध्ये एकच असते, पण त्यांच्या देहाच्या रचनेत त्यांचा आकार, रूप, स्वभाव, गुण यात मात्र बराच फरक असतो. म्हणजे नाना रूपात्मक या सृष्टीत हा फरक जो दिसतो तो उपाधीमुळे निर्माण होतो. उपाधीमुळे भिन्नत्व दिसते. उपाधी बाजूला काढली तर परब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाने ते सगळं एकच आहे. जीवसृष्टीचा विस्तार होण्यासाठी हा भेद अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय सृष्टीचा विस्तार होणारच नाही. म्हणूनच उपवर मुलीला दुसऱ्या उपवर मुलीच्या सहवासात गोडी वाटत नाही. या पिंडातील भेदावरून ब्रह्मांडातील बीजातही तो असला पाहिजे हे लक्षात घ्यावे. कारण पिंडी ते ब्रह्मांडी असे आपण म्हणतो. आपण व्यवहारात पाहतो की पुरुषांना स्त्रीचे व स्त्रियांना पुरुषांचे आकर्षण ओढ असते. त्यांचे एकमेकांकडे लक्ष असते. त्यांच्या यावरून त्या दोघांच्याच असलेल्या वृद्धीच्या वासनेचे बीज मूळ मायेत असले पाहिजे. पण हे भेदाशिवाय शक्य नाही. वासना मुळींची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाचा संबंध, भेद गेला श्रीराम. की वासना हे तत्व मुळात एकच आहे, पण देहानुसार त्यात भेद दिसतो. जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत भेद आहे, पण एकदा देह तादात्म्य जाताच भेदही निघून जातो. संत लोकांना देह तादात्म्य नसते, म्हणून त्यांच्यासाठी सगळा अभेदच आहे. त्यांना भेददृष्टी नसतेच. किंवा देहाला मरण येताच केवळ वासना उरते, भेद उरत नाही. नरनारींचे बीजाकरण, शिवशक्तीमध्ये जाण, देहधरिता प्रमाण, कळो आले श्रीराम. नाना प्रीतीच्या वासना, एकाचे एकास कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना, काहीच से येते श्रीराम. की स्त्री व पुरुषांची बीजे मूळ मायेच्या बीजात असतात. ते देह जन्माला आल्यावर त्यातील भेद आपल्याला समजतो. तसेच प्रेमाचेही अनेक प्रकार आविष्कार असतात, म्हणून एकाचे दुसऱ्याला कळत नाही. बारीक निरीक्षणाने याचा अंदाज करता येतो. बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयचेनी, ते हे वनिता श्रीराम. की त्याच्यासाठी समर्थांनी उदाहरण दिलं की वात्सल्य हा प्रेमाचा प्रकार आहे. वात्सल्य आईजवळ अत्यंत असते, कारण ती मुलाला सांभाळते. पण पुरुषाला ते जमत नाही, कारण उपजतच स्त्रीला म्हणजे आईला वात्सल्य हा भाव उपजतच ईश्वराने बहाल केलेला आहे. ते वात्सल्याचे काम पुरुष कितीही करण्याचा प्रयत्न करत असले तरी थोड्याफार प्रमाणावर ते करू शकतात, पण त्यापेक्षा जास्त ते करू शकत नाही. आई इतकं ते करू शकत नाही. कारण आपल्या घरातही उदाहरण असते की जेव्हा घरात लहान मुलं असतात, तर जेव्हा ते लहान मुलं असतात ते खेळतात तोपर्यंत पुरुष लोक त्याला सांभाळतात. पण ते एकदा रडायला लागले की ते त्याच्या आईला म्हणतात, तू त्याला घेऊन टाक. कारण ती शक्ती त्यांच्यात नाही आहे. ते थोडाफार त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते समजवू शकत नाही. आई मात्र त्याला कितीही रडणारं बाळ असलं तरी तिच्यात ती किमया असते की 2 मिनिटात ती त्याला शांत करते. अशी ही आई झालेल्या पत्नीमुळेच प्रपंचाचा विस्तार होतो. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतकी माया कोठेच नाही, माते वेगळी श्रीराम. नाना उपाधी वाढू जाणे, नाना मायेने गोवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची श्रीराम. पुरुषाच स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकिले श्रीराम. की अशा या आईला म्हणजे मातेला आपले मूल सांभाळण्याचा कधीच कंटाळा येत नाही, वीट येत नाही. रात्र रात्र ती त्याच्यासाठी जागून काढते,
पण त्याचे श्रम तिला वाटत नाही, तिला त्याचा कधी आळस येत नाही. हे प्रेम आईशिवाय इतरत्र कोठेच दिसत नाही. अशी ही स्त्री प्रपंचाचा व्याप वाढत असते. समजा एखादा लग्न न झालेला पुरुष असेल, तर तो त्या घरात राहत असेल, तर त्या घरामध्ये अत्यंत सामान कमी असते. पण त्या पुरुषाचं जर लग्न झालं आणि त्या घरामध्ये ती स्त्री आली, की त्या स्त्री त्या प्रपंचाचा व्याप प्रचंड वाढवते आणि ती अत्यंत प्रेमाने व्याप्त वाढवते. सगळ्यांना प्रेमाने सांभाळते, कारण त्या मातेजवळ, त्या स्त्रीजवळ वात्सल्य, प्रेम, ओढ, कणव इत्यादी प्रकारे कुटुंबातील सर्वांना ती त्या प्रेमाने एकत्र ठेवते व सर्वांना प्रपंचाविषयी प्रेम निर्माण करते. आधी त्या घरात जितकं कमी सामान असेल ना, तर या स्त्रिया आल्यावर सामान वस्तूंचं सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. अशा या पुरुष स्त्रीवर विसंबून राहतो, तर स्त्री पुरुषामुळे संतुष्ट होते. दोघेही परस्परांना वासनेने बांधून टाकतात. ईश्वर मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतो न राहिले. लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे श्रीराम. की अशा या वासनेचं बीज म्हणजे या मूळमायेपासून ईश्वराने फार मोठे सूत्र केलेले आहे, की मनुष्य त्यामध्ये आसक्त होऊन गुंतूनच पडतो. ईश्वराच्या या सूक्ष्म योजनेत सगळे माणसे गुंतून राहतात. त्या परस्पर आसक्तीचा न सुटणारा असा गुंता तयार होतो. ऐसे परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी. हे मुळीहून चालली रोकडी, विवेके पहावी श्रीराम. मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले. उत्पत्तीचे कार्य चाले, उभयंता करिता श्रीराम. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे. 84 लक्ष विस्तारे, विस्तारली जय श्रीराम. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणले. विवरली विण बोलिले, ते व्यर्थ जाणावे श्रीराम. की अशा या स्त्री व पुरुष यांना एकमेकांचे आकर्षण, प्रेम, आसक्ती असलेले हे जबर आकर्षण व गोडी जगाच्या प्रारंभापासून असल्याचे प्रत्यक्ष दिसते. हे विचारपूर्वक लक्षात घ्यावे. मूळ मायेत सूक्ष्म वासना निर्माण होऊन पुढे शरीर झाल्यावर ही वासना प्रगट होते. स्त्री व पुरुष या युगलामुळे या उत्पत्तीचे हे कार्य अखंड आणि अविरत चालू आहे असे आपल्याला दिसते. मूळ शिव व शक्ती ही आद्य तत्वे म्हणजे खरे असून त्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये स्त्री व पुरुष हा भेद निर्माण होऊन एका एका योनीचा प्रचंड मोठा विस्तार झाला आहे. येथे शिव व शक्तीचे स्वरूप स्पष्ट करून तुम्हाला मी सांगितले आहे. श्रोत्यांनी ते लक्षात घ्यावे. स्पष्ट केल्या वाचून बोलणे व्यर्थ समजावे, म्हणून मी जास्तीत जास्त स्पष्ट करून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे असे समर्थ म्हणतात आणि या समासाचा शेवट करतात. जय जय रघुवीर समर्थ.